महाराजांना मी प्रथमतः अभिवादन करतो. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराच्या प्रती नमन होतो. आपल्या ह्या जुन्नर ऐतिहासिक शहरामध्ये ज्यांनी ह्या जुन्नर शहर वल्लभशेठ बेनके साहेब, दादासाहेब काळे यांच्याबरोबर हा जुन्नर शहर घडवण्याचं काम केलं, असे ज्या महान व्यक्ती आहेत ते दिवंगत झाले. त्यामध्ये प्रामुख्याने आमचे दिनेश भैया दुबे, विकासजी खोपे, तानाजीराव पवार, बशीरभाई तिरंदाज, किरण शेठ परदेशी, सदू अण्णा परदेशी, सुलेमान शेख, अनवर बेग, बदरुद्दीन फिरोज शेख, इन्नसभाई तिरंदाज, भाईसाहेब पुरवंत, महेशजी पुरवंत, छायाताई रेणुकदास, सीबी गांधी, खावर मेंबर, मोहम्मद तकी मेंबर, दत्तोबा चौधरी आणि आता त्यांचं निधन झालं ते आपले सर्वांचे तरुण बांधव मयूर संगमनेरकर, त्याचबरोबर सुभाषराव घोणे, मोहनजी डोळेकर, सुमनताई जाधव, मालवीशेठ बोराडे, मारुतीजी तवरे, वसंतराव कर्डिले, गोविंदजी मोरे आणि असे अनेक लोक ज्यांनी सलीम मेंबर, चांदभाई कुरेशी, नाना शिंगोटे, असे अनेक व्यक्ती आहेत की ज्यांनी हा जुन्नर शहर इतिहासामध्ये नोंद घेईल अशा प्रकारचं घडवलेलं आहे. आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सौभाग्यवती स्नेहलताई खोत आपल्या समोर उभा आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून विनायकजी गोसावी आपल्या समोर उभा आहे. विनायक पुढे आहे का? त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सौभाग्यवती उंडताई, विनायक, त्याचबरोबर सौभाग्यवती उंडताई हे प्रभाग क्रमांक 1 मधून आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वांच्या तरुणांच्या गळ्यातल्या ताई प्रशांतजी सरायकर हे आपले उमेदवार आहे. पुढे प्रशांत. त्याचबरोबर त्याच प्रभाग क्रमांक 2 मध्ये रोहिणी वहिनी गायकवाड यांच्या घरातल्या आमच्या वहिनी इथे उभ्या आहेत मतदारसंघात. प्रभाग क्रमांक 3 मधून आपल्या सर्वांचे तरुण मित्र आकिफ इनामदार हे प्रभाग क्रमांक 3 मधून उभे आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर माजी नगराध्यक्ष आणि जुन्या जनत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय भारतीताई मेहर उभे आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधून अभिजित दादा रोकडे हे प्रभाग क्रमांक 4 मधून उभे आहेत आणि त्यांच्याबरोबर स्मिता वहिनी सुंटले हे प्रभाग क्रमांक 4 मधून उभे आहेत. प्रभाग क्रमांक 5 मधून माजी उपनगराध्यक्ष फिरोजभाई पठाण हे प्रभाग क्रमांक 5 मधून उभे आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आमच्या गणेश पातुरकर यांच्या सौभाग्यवती पातुरकर वहिनी या प्रभाग क्रमांक 5 मधून उभे आहेत. प्रभाग क्रमांक 6 मधून आपल्या सर्वांचे तरुण मित्र भाऊसाहेब कुंभार हे प्रभाग क्रमांक 6 मधून उभे आहेत. प्रभाग क्रमांक 6 मध्ये त्यांच्या जोडीला आपण जे उमेदवार पुरस्कृत केले आहेत ते वैष्णवी श्याम पांडे हे आपण राष्ट्रवादी जिल्हा पार्टीमध्ये दिले आहेत. प्रभाग क्रमांक 7 मधून हरीशजी भवाळकर हे आपले प्रभाग क्रमांक 7 मधले उमेदवार. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आमच्या सचिनच्या मिसेस तांबोळी वहिनी या प्रभाग क्रमांक 7 मधून उभा आहे. प्रभाग क्रमांक 8 मधून पापा शेठ खोत हे प्रभाग क्रमांक 8 मधून उभे आहेत आणि त्यांच्या बरोबर वैष्णवीताई चतुर हे प्रभाग क्रमांक 8 मधून उभे आहेत. प्रभाग क्रमांक 9 मधून सना मनसुरी हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. मोहम्मद साकी हे प्रभाग क्रमांक 9 मधून उभे आहेत. आणि प्रभाग क्रमांक 10 मधून वाजिद इनामदार आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 10 मधून आमच्या तोसिफ अतार यांची मिसेस
हिना आता वहिनी कुठे या तिथे उभा आहे. असं परिपूर्ण पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला आहे. गेले 10 दिवस आपण अत्यंत मेहनत घेतली आहे, कष्ट केलेले आहेत, लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि लोकांना आता उत्साह जो आहे तो काही वेगळा सांगायची गरज नाही. आज काळे साहेब शेवटच्या दिवशी काहीतरी रॅली काढा नाहीतरी एकत्र कुठेतरी जमा असं सांगितलं. सकाळी ठरलं आणि प्रत्येक उमेदवाराने त्यांच्या प्रतिनिधीला फोन केला की परदेश पुरामध्ये अजित काकाच्या घरापाशी आपण जमाय. एका फोनवर एवढे कार्यकर्ते जमत असतील नकाला काय लढावं लागेल हे काय सांगायची गरज नाही. या निवडणुकीमध्ये प्रथमतः मी जेव्हा शहरामध्ये फिरतोय मला सगळं अनुभव येतोय की जिथे जिथे जाईल ज्यांना ज्यांना भेटेल उत्स्फूर्तपणे घड्याळाच्या पाठीमागे उभं राहील तर सांगतात, पण एक गोष्ट आवर्जून सांगतात, शेठ निवडणूक आली आहे म्हणून आम्हाला काही वेगळं तुमच्याकडून अजिबात नाही पाहिजे. आम्हाला कुठे तुम्ही जेवणावर सुद्धा खर्च करू नका, बाकी इतर काही गोष्टी करू नका, पण आमचे देवाचे जे काम थांबलेत ना तेवढेच तुम्ही चालू करा. तुम्ही जे काम केले हे उल्लेख केले तर आहेच, पण ज्यांनी हे आपले काम थांबवलेले आहेत त्यांना आम्ही धडाकाने शिकवतोय, म्हणून तुमच्यापेक्षा आम्हीच 2 तारखेची जास्तीत जास्त वाट. आज एक सभा झाली, मोठे नेते आले होते, काळे साहेबांनी सांगितलं कामं आपण एवढी केली आणि तालुक्याच्या लोकप्रतिनिधी काय सांगितलं 113 कोटी आणले. 113 कोटी आणले. म्हणजे साहेबांना सांगितलं अहो जी कामं थांबवली ती चालू करा, बाकीचं कशाला सांगता. आणि मला तर दावा आहे त्या सभेपेक्षा जास्त गर्दी आमच्या पोला इथं जमलेली आहे. अहो एवढं सांगेल ठाण्यावाल्यापेक्षा पुण्यावालाच तर भारी. उद्या सकाळी मतदान आहे. आपलं पीक आता उभं केलं, आपण मशागत चांगली केलेली आहे. हे पीक आपल्याला राखायचं काम करायचं आहे. वेगळ्या दिशेने काही जण निवडणूक येऊ नये म्हणून याचा प्रयत्न आम्ही गेले 4-5 दिवस करतोय. जिथं जिथं टाचणी आणि थिंडी टाकण्याचं काम केलं तिथं अतुल बेनके हजर होता आणि जो काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी मुद्दाम करत होते ते आम्ही अजिबात होऊन दिला नाही. अरे सगळ्या शहरातल्या लोकांचं म्हणणं आहे हमारा जो परिवार है वो सुकून के साथ जीना चाहिए, बस हमारा यही कहना है. आम्ही जिथे जिथे जन्माला आलो त्या धर्माचा आम्हाला अभिमान आहे. प्रत्येक हिंदू बांधवांचा 4 मुस्लिम मित्र आहेत, प्रत्येक मुस्लिम बांधवांचा 4 हिंदू मित्र आहेत, पण असा एकमेकाचा द्वेष आम्ही कधी करत नाही. अतुल शेठ वो तुम्हारे जैसे राज्य करते हैं अशी ती भावना आहे त्या कुटुंबात. आणि जर काही गोष्टी राहिल्या तर त्याचं नुकसान आमच्या घरातल्या महिलाला आणि पुढच्या पिढीला सोसावं लागतं याची आम्हाला जाणीव आहे. आणि तसं काय होऊन देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार असतो आहे की सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. ज्याला त्याला आपल्या धर्माचा अभिमान आहे, मला सुद्धा आहे, पण दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष करण्याचा अधिकार मात्र हे हिंदुस्थानात लोकशाहीमध्ये कोणाला दिलेला नाही. हिंदू मुस्लिम एकतेचा हिंदू मुस्लिम एकतेचा म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं स्वराज्य आहे. सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन पुढे स्वराज्य निर्माण करायचंय. ते स्वराज्य छत्रपतींच्या विचाराचं
अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा तुम्हाला सर्वांच्या प्रति विश्वास आहे. तुम्ही सर्वजण इथे मोठ्या संख्येने जमलात. आपल्या आपल्या प्रभागात अजून आपल्याला तिथून जाऊन जे काही लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, त्यांचं काय म्हणणं असेल ते ऐकायचं असेल तर वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे, म्हणून मी अधिकचा वेळ घेणार नाही. पण उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रति मतदान अधिकाधिक कसं होईल, ते मतदान केंद्रापर्यंत कसे पोहोचतील याच्याकरता तुम्हाला सर्वांना कार्यकर्त्यांना ते प्रयत्न करावे लागणार. आणि जेवढा तुम्ही प्रयत्न करणार निवडून तर सीट आलेच आहे. मी अनेक पत्रकारांशी बोलत होतो. इथं आहेत वाणी साहेब आहेत, कर्णक सर आहेत, संदीपजी उत्तरडे आहेत, आमचे इचूबाईचे चिरंजीवित आहेत. त्यांच्यावर बोलतो कसं काय. मी नाव स्पेसिफिक सांगणार नाही, पण म्हणजे जुन्नर शहर मध्ये एकदा राष्ट्रवादी विजय होणार आणि 21-0 करणार अशी परिस्थिती प्रत्येक ठिकाणची. एखाद्या श्रीमंताचं काम नाही झालं, पण गरीबाला न्याय देणारा हा पक्ष आहे. अजितदादा पण जेव्हा आले तेव्हा आम्ही त्यांना कुठे घेऊन गेलो, ते पंचलिंग आणि रोकडे मारुती परिसरात शेजारची जी वल्लभनगरची झोपडपट्टी आहे, त्यांना हक्काचं घर निर्माण करून देण्यासाठी काय आपल्याला प्लॅन करता येईल. जागा तिथून आले, सगळ्यांना आले, भाषण करून गेले, पण हीच शिकवण आम्हाला वल्लभशेठ बेनके साहेबांची आहे. ते कुठे इकडे तिकडे गेले नाही, पण जुन्नर शहरामधला माझा गरीब बांधव पण चांगल्या पद्धतीने पुढे राहिला पाहिजे याच्याकरता दादा तिथं त्या लोकांमध्ये समरस आला. आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक चांगल्या मार्गाने पुढे जाणार आहे. लोकांनी तो ओळखलेच, पण भविष्याची नांदी म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं आपण सर्वांनी मतदान करावं. जिथे जिथे जे जे प्रश्न तुम्ही सर्वांनी मांडले आहेत, मला खात्री आहे की अजितदादा आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. सरकार महायुतीचं आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादांचं एकत्रित सरकार आहे. तो नेता आपल्यापर्यंत काम करतच असतो, पण अजितदादांचं प्रेम इतरांपेक्षा जुन्नरकर आणि तो पुणे जिल्हा असल्यामुळं अधिकच असणार आहे. ते पुणे नाकारू शकत नाही. त्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी अजितदादांनी दिला असतात. तुम्ही सर्वजण इथं आलात, मोठ्या संख्येने 8-10 दिवस चांगल्या प्रकारचा प्रचार केला. तुमच्या सोबत मी इथं राहत असताना आता उद्याचे दिवस आपल्याला मतदान चांगलं घडून आणायचंय आणि परवा एक चांगल्या दिशेने विजय उत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्याला साजरा करायचा. एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या, सर्वांच्या महिला बहिणींचे, सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं, मी असं प्रत्येक व्यक्तीचं आदरणीय कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.